नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष लढाऊ नेतृत्व प्रशांत भाई वाघमारे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात जाहीर प्रवेश। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावळे, जिल्हा अध्यक्ष नरेंद्र भाई गायकवाड यांनी केले पक्षात स्वागत। पालीतील पक्षप्रवेश कार्यक्रमात केला जाहीर प्रवेश। सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच आंबेडकरी बहुजन चळवळीतील एक लढाऊ व अभ्यासू नेतृत्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भाई वाघमारे यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेश कार्यक्रमास रिपाईचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, कोकण नेते रवींद्रनाथ ओव्हाळ, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावळे, कोकणचे युवा नेते सुशांत सकपाळ, अमित कांबळे, भगवान शिंदे, हिरामण गायकवाड, अमित गायकवाड, मोहनीश गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, सुधा गडपाली। सर, काय सांगाल, रायगड जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असणार आहे? राज्य असेल, देश असेल, महायुतीच्या घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महत्त्वाची भूमिका सातत्यानं प्रत्येक निवडणुकीत बजावतो। मात्र तसा सत्तेमध्ये सहभाग किंवा निवडणुकीमध्ये भागीदारी आपल्याला मिळताना दिसत नाही। महाडमध्ये आठवले साहेबांना देखील आपण हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता। काय सांगाल, या पुढच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असेल आपली? आदरणीय राहुलजी सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असलेल्या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत। आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू आज इथे उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने मी आदरणीय राहुल सोनावळे यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण जे विचारलेला धम्मशीलजी प्रश्न आहे तो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे। गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। खऱ्या अर्थानं आज महायुती झाली, पण ही अगोदर युतीच होती। शिवसेना आणि भाजप या युतीमध्ये 12 वर्षापूर्वी आम्ही प्रवेश केला आणि तो करत असताना 10% आम्हाला सहभाग मिळावा, वाटा मिळावा या अपेक्षेने गेली 12 वर्ष आम्ही सातत्याने त्यांना सगळ्या बाजूनी सहकार्य करत असो। ग्रामपंचायतीच्या जरी निवडणुका असल्या किंवा संसदीय पद्धतीच्या खासदारकीच्या निवडणुका असल्या, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ताकदीने आंबेडकरी जनतेला समोर आणून जास्तीत जास्त भाजपाला ताकद देऊन आज भाजप इथपर्यंत आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आज 80% त्यांनी जवळजवळ पद सगळं संपन्न केलेलं आहे। हातामध्ये सत्ता आलेली आहे। त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या खारीच्या वाट्याच्या अनुसार आम्हालाही 10% वाटा प्रत्येक जागेवर मिळावा अशी आमची सरळ अपेक्षा आहे। महामंडळ आज जर 67-68 महामंडळ आहेत, ह्या महामंडळात आम्हाला आज 10% वाटा मिळावा। आज सामान्यपणे आमच्या कार्यकर्त्याला SEO सुद्धा अजून करता येत नाही। आम्ही प्रपोजलला टाकलेले असताना आणि त्याच्यामध्ये सातत्याने माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करीत आहेत। आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। आदरणीय फडणवीस साहेब यांच्याबरोबर सुद्धा साहेबांच्या चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या हा महानगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये